नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवरा तालुक्यातील मारफाळा राठोड तांड्यावर आहोत। या ठिकाणी अत्यंत भीषण अशी पाणी टंचाईला या तांड्यातले लोक जात आहेत। आपण पाहत आहोत, हा मारफाळा ग्रामपंचायतमधला राठोड तांडा आहे आणि या राठोड तांड्यामध्ये 2013 ते 2014 यामध्ये जवळपास 32 लाख रुपयाची पेयजल योजना आली होती आणि पेयजल योजनेमधून जवळपास ही टाकी 28 लक्ष रुपयाचे कामं करण्यात आले होते आणि 3 किलोमीटरवरून पाणी पुरवठा योजना देखील राबविण्यात आली होती। टाकीपर्यंत पाणी आलेलं होतं, मात्र ज्यांचा कार्यकाळ होता 2014पर्यंत, त्यांचा तो कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्याच्या ताब्यात ग्रामपंचायत आल्यानंतर ही योजना या ठिकाणी अर्धवट बंद करण्यात आली आणि नंतर कार्यकाळ बदलल्यानंतर जो निधी होता ते देखील निधीचं देखील अपहरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। जवळपास 4 ते 5 लाख रुपये त्यावेळी शिल्लक होते, मात्र कार्यकाळ बदलल्यानंतर त्या निधीचंसुद्धा अपहरण झालेलं आहे आणि 2013 ते 14पासून या मारफाळा ग्रामपंचायतचा जो राठोड तांडा आहे या ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे पेयजल योजनेचे अध्यक्ष आहेत 2013-14मधले। या राठोड तांड्यामधले या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आहेत, महिला देखील या ठिकाणी आहेत। कशा प्रकारे या पाणी टंचाईला ते 2013-14पासून समोर गेलेले आहेत, काय त्यांची अडचण आहे, गाव पुढाऱ्यांनी त्यांच्याकडे का जाणून-बुजून दुर्लक्ष केलेलं आहे, 2013-14च्या नंतर या ठिकाणी शासनाने आणखीन कोणती योजना या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती का, जर केली असेल तर मग या राठोड तांड्यावर पाणी का आलेलं नाही, आपण या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी आज मारफाळा ग्रुप ग्रामपंचायत जो राठोड तांडा आहे या तांड्यावर आपण उपस्थित आहोत। या ठिकाणी पेयजल योजनेचे जे अध्यक्ष आहेत यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास 32 लक्ष रुपयाची योजना राबविण्यात आलेली आहे आणि का अर्धवट राबविण्यात आलेली आपण ते सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत। आपला परिचय द्या अगोदर, नाव सांगा आपलं नाव। हा अच्युत राठोड। राहणार कुठले तुम्ही? हे राठोड तांडा मारफाळा। बरं, तुम्ही आता पेयजल योजनेचे अध्यक्ष आहेत माझी। तुमच्या कार्यकाळामध्ये 32 लक्ष रुपयाची योजना आली होती, सांगतो मी, पण ग्रामस्थांना अद्यापही पाणी मिळालेलं नाही, काय कारण असं बरं? आता आमचं 2 विहिरी खांदून बांधून तिथून 3 किलोमीटर पाईपलाईन आणलं, टाकीचं काम केलं आणि 3 पाईप अडकायचे होते, राऊंड पाईप हे ते। माझं कार्यकाळ संपलं, नंतर दुसरी पार्टी आली, माझे 4.5 लाख रुपये खात्यावर जमा होते, ते सुद्धा फ्रॉड केले साहेब। आणि नंतर 2023मध्ये जास्त बजेट किती आणलं, काय आणलं याच्यावर काही केलेलं नाही। कागदीपत्री काय यावर झाला असेल सर लोकांनी चौकशी करण्यात यावा। आता 2013-14 तुमचा कार्यकाळ होता, पाणी पुरवठ्यावर तुम्ही जिम्मेदारीने निभवलेली आहे, मात्र अर्धवटच झाली म्हणजे बरं, नंतर एखादी योजना आली का आपल्या गावामध्ये, शासकीय योजना काय राबली? काही आलेली नाही, पुन्हा पाणी पुरवठा योजना सुरू झालीच नाही गावामध्ये? काहीच झालेली नाही, काही। हो, तर आता कशा प्रकारे पाणी टंचाई आपल्या गावामध्ये? आता सगळं काही असताना आता ही ग्रामपंचायतनी हे सगळं तुट्या काढावा, पैप जोडावा, ते विहिरी दाखवून देतो, ग्रामपंचायतला लावलेले बांधून खांदून सगळं टकाटक पाणी, बारका छोटा तलाव आहे, पलीकडून पाट आहे, पाणी त्या विहिरींना कमी नाही, फक्त इथं जोडाजाडीसाठी राहिले। 2 विहिरी आहेत शासनाच्या? हां, शासनाच्या 2 विहिरी, दोन्ही विहिरीला भरपूर पाणी आहे? हां, भरपूर पाणी। पाणी पुरवठा म्हणजे पाईपलाईन केलेली आहे? हा, पाईपलाईन इथपर्यंत केलेली टाकी पोचतोवर। बरं, हां, फक्त 2 ते 3 पाईपामुळे अर्धवट काम राहायचं, वरी अडकायचे आणि किल्पा जोडायचे आणि तुट्या जोडायचे दंड्यातले, ते तेवढंच राहिलंय। मग तुम्ही कधी पाठपुरावा केला नाही का शासना दरबारी? नंतर कार्यकाळ संपलं तर मग आपण पिचा सोडून दिलं, बंदच केलं ते। मुलं नवीन पार्टी करतील तर आपण तोंडी सांगत पण ऐकत नाही ना, ते अजून बी ऐकत नाहीत, मग काय करायचं? हो, तुम्ही राठोड तांडा, तुम्ही राठोड तांड्याचे, कशी पाणी टंचाई कशी गावामध्ये? पाणी साहेब आता जसं आम्हाला कळतंय का तसं समजा ट्रॅक्टरने पाणी किंवा 2-2 किलोमीटर बाया हांडे घेऊन रोजच्या तर बघा बघा ट्रॅक्टरनेच पाणी आतापर्यंत आम्हाला कळतंय। तसं कुठली शासनाची योजना नाही, हे असले आहे ते आम्हाला कळले का तेव्हापासून हे असंच उभा केलेले। मागं काहीतरी म्हणले कोणी सरपंच की 32 लाखाची योजना आली, साहेबांनी शब्द दिला तर म्हणले तळ्यातून हिरी खाऊन इथं पाणी आणतो, त्याचं आणखीन बी काही नाही। कोणी म्हणतात उचललेत, कोणी म्हणतात आले मध्ये, तुम्ही बघा मध्ये नुसते भुसाचा काढून देतात पाईपलाईन असे, त्याच्यावर बिल उचललेत आणि त्यात पाणीच नसतंय, काहीच नाही, कुठं पाईपच नाही, फक्त तांड्यात तिथून समजा दारासमोर असं तुट्या केल्यात आणि त्याच्यावर पैसे उचललेत।
नळ केलेत म्हणून. बरं मग ते पाणी पाहणारे जे अधिकारी आले त्यांनी असं पाणी चेक केलं का? काय चेक केलं कुठं पाईप नाही लागणार जण हे फक्त तंड्यात काढले ह्या दारासमोर काढायचे तुट्या काढायच्या इथं दिसतील तुम्हाला इथे दिसतील तुम्हाला आम्ही नाही काढून घेतलं इकडे पण इथं बरं तुम्हाला आता दिसेल तुमच्याकडे समजा वाहन आहे म्हणून तुमचं भागतंय बैलगाडीवाल्याचं पण बाकीच्या लोकांचं काय त्याला काय किती किलोमीटर जावं लागतं? 2-3 किलोमीटर वेळेस दुसरे कामधंदा बंद. काय धंदा काम उसवून आले ना ते काम एवढंच. लहान लहान लेकरं सुद्धा पाणी. हो ते शाळेत नाही पाठवायचं काय नाही पाठवायचं ते बारीक कळशे द्यायच्या नाही आणि पाणी आणायचं. हां पुन्हा योजना आलीच नाही गावामध्ये. पुन्हा येऊ आम्हाला कळतंय तसं नाही येऊ जाणं. या ना पुढे या. तुमचं नाव सांगा. जालिंदर राठोड, राहणार कुठले तुम्ही? मारफळा राठोड तांडा. बरं कशी आहे परिस्थिती आता? उन्हाळा कडक सुरू झालेला आहे. एप्रिलचा महिना जो आता 18 तारीख आहे. कशा प्रकारे आता परिस्थिती गावात तांड्यामध्ये? लई वाईट आहे. इथं पाण्याची लई टंचाई. प्यायला मोटरसायकल सगळ्या आणल्या प्यायला. ट्रॅक्टर बैलगाडी ह्याच्यावरच पाणी चालू आहे. लोक हे पाण्याच्या कटाळ्याने बाहेर कुराळावर ह्याच्यावर चालले. इथं तंड्यात आता 50% लोक आहे फक्त. हे पाण्याच्या ह्याच्यामुळं बाहेर लोक सगळे. किती लोकसंख्या, तांड्याची लोकसंख्या किती आहे? आजार आहे. बरं आणि आता पाणी कुठून आणावं लागतं आपल्याला? पाणी आता 2-3 किलोमीटर इकडं मारफळा हे कॅनेलकडे जातात. इकडं दुसऱ्या शेतातून कुणी भरू देतात कुणी भरू देत नाही. जे ट्रॅक्टरवाले आहेत त्यांचं होत आहे पण गरीब लोकांचं लई मरण आहे. हां हे लहान लहान शाळेतले मुलं देखील पाणी आणत असतात. मग हां सगळे हे रोड क्रॉस करून आणतात. कधी अशी दुर्घटना घडली का पाणी आणताना? घडली ना मग. मग त्याला जिम्मेदार कोण ठरवलं? तुम्ही ठरवलं कोण? जिम्मेदार हे सरपंच आहे, जे खाणारे आहे ते जिम्मेदार राहते. हे साहेब आहे. हां आता योजना गावात पुन्हा नाही आली. पुन्हा आम्हाला कळतं आमचं जन्म झालं तसं नाही इथं आता काय येणार आहे. हां मग आता पाणी पुरवठा यशस्वी करण्यासाठी तुमची जी अडचण आहे ती दूर होण्यासाठी काय केले पाहिजेत प्रयत्न तुम्ही? आता उपोषण करणार आम्ही. बरं आंदोलन हे उपोषण काय आहे ते रस्ता रोको करणार इथं. पाठिंबा भेटेल तांड्यातल्या लोकांचा? फुल पाठिंबा आहे. बरं हे पाठिंबासाठीच करणार आहे सगळं आता. हां तुम्ही कळवलं का ग्रामपंचायतीची जी पदाधिकारी त्यांना माहिती दिली का? ही सगळ्याला माहिती दिलेली आहे. बरं माहिती देऊन बी हे डोळे झाकून चालायला लागले. या बाबा पुढे या तुम्ही या. तुमचं नाव सांगा. नाव? रंगनाथ राठोड, मारफळा तांडा. राहणार इथलेच आहेत. बरं योजना राबविली 2013-14 मध्ये, पाणी टाकी बांधली पण पाण्याचा थेंबही त्या टाकीत आलेला नाही तुमच्या कार्यकाळामध्ये. पाणी कार्यकर्ता म्हणजे आलंच नाही पाणी. ते आले असे हे तंडाचं हे पाणी नाही. आज किती वर्ष झाले हे जे पाणी नाही काही नाही. हां 2 विहिरीत पाणी भरपूर आहे, पाईपलाईन झालेली आहे. त्यांच्या ह्याच्यात चलत्यात हिरी नाही कुठं काही नाही कुठलंच पाईप नाही इथं. हां आले सरपंच निवडून आले खांदले JCBनं हे ना घरासमोर हे सगळे ते पाईप कुजून गेले आणि सगळे नाशले असतील. हे कोणचा जमाना आता पहिला कवाचं हे 2-2 पाईप तुमचं काय नाव? नाव काय तुम्ही? बाळू जाधव. राहणार कुठे तुम्ही? इथलेच आहेत. कसं आहे वातावरण पाण्यासाठी गावात? वातावरण पाणी प्यायला नाही इथं. बाजावर बसतो आंघोळ करतो आणि खाली पाणी कपडे धुतो आम्ही. इतकी परिस्थिती बेकार झाली. सध्या असं परिस्थिती आहे. परिस्थिती पाणी प्यायला नाही. काल पाणी प्यायला नव्हतं 2 फटावून इकत आणून पाणी पिलो आम्ही. अशी त्रास झाली आमची तंड्याची. जे मारलेले लोक त्यांच्याकडे ट्रॅक्टर फॅक्टरीने पाणी आणतात. गोरगरिबे काय आणते पाणी नाही त्यांना प्यायला. त्रस्त असं मरायची वेळ आली पाणी आणून. काल ॲक्सिडेंट झाला बैलगाडीने पाणी आणलं. ॲक्सिडेंट झाला काल. 2 बैल मेले. त्याला काय करायचं? 2 विहिरी इथं पाणी भरपूर आहे विहिरीला. मग काय हलगर्जीपणा कशामुळे? सरकार कुठे आहे? ते सरपंच कुठे आहे? चेअरमन कुठे आहे? ते आणून दाखवा. हिरी कुठे आहे काय आम्हाला माहीत नाही. गोरगरिबाला ते पाणी आम्हाला आणून दाखवा. इथं कुठं आहे सांगा आम्हाला. नंतर आम्ही नियोजन लावा त्याचं. मग आता हे सुरळीत होण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही? काय आता उपोषण लावायचं. रोड बंद करायचं पाणी आणायला. हां भेटणार आहे गाड्या बिड्या सगळ्या आम्ही पाणी आल्यावर. अशी तरा झाली आमची. मग किती वर्षापासून परिस्थिती बिकट आहे? 20 वर्षापासून पाण्यात तरा आहे आमच्या आजी पंजापासून. आम्हाला पाणी नाही प्यायला तांड्यात मारफळा तांड्यात. सरकारी सरकार हिरत नाही इथं. काय कुठून आणायचं पाणी सांगा बरं? नाही 2 विहिरी सरकारी म्हणतात लोक. हिरी कुठं ती आम्हाला दाखवा ना. कुठं हिर येते? हिरत नाही ना. हिरत नाही. हां हिरत नाही इथं पाण्याला. आणि खांदून बांधून इथपर्यंत इथं पाईपलाईन 2दा-3दा पाईपलाईन आली. इथं पाणी नाही येतं. त्याला काय करायचं हिरीला? तुमच्या हां हिरी 2 घंटे पाणी. आपलं नाव सांगा अगोदर. मी मनोज साहेबराव राठोड, राहणार राठोड तांडा. राहणार राठोड तांडा. बरं आता ग्रामस्थांच्या आम्ही आता काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. 2013 पासून या तांड्यावर भीषण पाणी टंचाई.
पाहत आहोत कशा प्रकारे या तांड्यावर पाणी कशा प्रकारे आणलं जात आहे, बैलगाडीद्वारे, ट्रॅक्टरद्वारे. आणि ज्या लोकांकडे ट्रॅक्टर नाही, बैलगाडी नाही, त्याने डोक्यावर 2-2, 3-3 किलोमीटर पाणी घेऊन यायचं आहे. काय नाव आहे आपलं? कुठून आणले पाणी, कुठून आणले? 3 किलोमीटर किती वर्षापासून पाणी आणतात असं? 4-5 वर्ष झाले पाणी चालू. बरं. 5 वर्षापासून पाणी आणून काम म्हणजे काय सुधारणा पाण्यामुळे काय करायचं पीक काम आता बाकी सोडून द्यायचं, पाणी जाण्याचं काय हिरवळ. एवढं योजना असून मी तुम्ही पाणी देत नाही म्हणल्यावर काय करायचं. कधी पाठपुरावा केला का पाण्यासाठी? करून बसलोय ते सगळं तिथंच फंड पडले. उपोषण केलं, सारं केलं, आंदोलन केलं. 5 वर्षापासून तेच चालू तरी पाणी मिळालं. मग आता किती वर्ष चाललं पाहिजे असं वाटतं आपल्याला? का तुम्हाला माहिती आहे किती वर्ष आम्ही म्हणतो उद्या जर झालं तर चांगलं आहे म्हणतो. त्यासाठी काय पर्याय करणार?